रसिको पुन्हा एकदा आपणा सर्वांना शाहीर शाहीरचा दुसऱ्या फेरीचा शाहीर दुसरा या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर एकनाथ दिडीके आणि त्यांचे जोडीदार शिगवड सुनील शिगवड यांनी आपली प्रथम फेरी केलेली आहे आणि त्यांनी आपल्या फेरीमध्ये असा काय प्रभाव पाडला इथे 70% लोक घरच्या दिशेला गेले आणि जे आहेत त्याला मी शाहीर वजा करतो। ही जे उपस्थित रसिक बंधू भगिनी आहेत ते वेगळे अपेक्षण आहे, तुमचं प्रेम या लोककलेवरती आहे, लोककला वर्णावरती आहे आणि म्हणून आपण आतापर्यंत इथे थांबलेला आहात। शाहिरांनी जी वारी केलेली आहे या वारीमध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टीला मी या ठिकाणी काही स्पष्टीकरण देणार आहे। बुवा आपल्याला मी गणातून काही सवाल टाकला होता, गवळीतून सवाल टाकलेला होता, आपण प्रयत्न केलेला आहे परंतु आपण तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाही। मुळात गणातून आपण कुणबी या शब्दाचा अतिशय अल्प असा अर्थ समजावून सांगितला, त्याचा फार विस्ताराने आपण माहिती घेतली पाहिजे। अजून थोडंसं वाचा म्हणजे तुम्हाला कळेल। अनेक पुस्तकं आहेत, अनेक परिवर्तनवादी विचारांच्या साहित्यिकांनी या कुणबी शब्दाचे उल्लेख केलेले आहे। कुणबी हा शब्द प्रांतवाईक सुद्धा बदलत जातो, याचं मूळ हे फार वेगळं आहे आणि जसा कालावधी जातो काल परत होईल या कुणबी शब्दाचा अर्थ सुद्धा तसाच बदलत जातो। हे मी आज तुम्हाला सांगणार नाही, अजून एकदा काही दिवस तुम्हाला देतोय, तर पुन्हा कधी भेटणार तेव्हा आपण याच्यावर चर्चा करू। त्याचबरोबर आपण गवळण जी सादर केली त्या गवळणीतून मला उत्तर ते दिलं की सप्त चाल म्हणजे 7 पावलं अनुहाताने ध्वनी भरलेली जी पासरी आहे ती 7 पावले चालते असं आपण उत्तर दिलं की हे आपलं चुकीचं आहे। आणि त्यानंतर मी कलगुजऱ्याच्या परंपरेप्रमाणे आपल्याला एक प्रश्न टाकला होता की आदिमाता बाणेश्वरीने एका परमभक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्याला त्रिवेणीचं वीर आणावयास सांगितलं आणि त्याने ते गेले आणून दिलं आणि त्याच्यावर मी प्रसन्न होऊन त्याला अलंकार म्हणून त्या आदिमातेनं त्या बाणेश्वरीने त्याला एक मोरपीस देऊ केला। तर त्या परमभक्ताचं नाव काय? तर बुवा आपण जे काही उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं आहे
कारण मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपण घाई करण्यात काय अर्थ नाही. कारण शास्त्र पुराण हे अथांग महासागर आहे. या अथांग महासागरात आपण थेंबभर सुद्धा त्याच्यामध्ये आपण कधी पोहलेलो नाही आहोत, आपण त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आहे. त्यामुळे आपण उत्तर द्यावं असं माझा आग्रह नाही आहे. तुम्ही म्हणता की शाहीर येतात आणि मान्य करत नाहीत. तुमचं बरोबर, सगळे नापास सगळे नापास सगळे नापास असंच म्हणतात. किंवा हा कलयुग आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याला शास्त्र पुराण अध्यात्माचे फार मोठा आधार आहे. आणि कुठला शाहीर ज्यानं गुरुपद घेतलेला आहे, ज्यानं ब्रीथ घेतलेला आहे, ज्यानं या गुरु परंपरेमध्ये आपल्या घराण्यामध्ये आपण ब्रीथ घेतलेला आहे, तो शाहीर कधीच एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे असं म्हणू शकत नाही. जर बरोबर असेल तर बरोबरच म्हणेल, चूक असेल तर ते मान्य करत नाही. आणि आपण म्हणताय की मी उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला मान्य करता असेल करा, याचं मला काय देणं घेणं नाही. तो ऐसा नाही बोलणे करायचा, ऐसा नाही बोलणे. हा, तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं ना, माझ्या वाचनात आलंय, मी प्रयत्न केलाय, तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर मी पुन्हा प्रयत्न करेन, असं सौजन्यानं अत्यंत नम्रपणे आपण बोललं पाहिजे. मला देणं घेणं नाही असं बोलायचं नसतं. देणं घेणं आहे म्हणून आपण रिंगणात आहोत. देणं घेणं आहे म्हणून आपला हा झगडा आहे. देणं घेणं आहे म्हणून हे आपल्या जुगलबंदी आहे. देणं आणि घेणं ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी जो काय वाक्प्रचार करता, जो काय आपण शब्द प्रयोग करताय, तो आपण फार विचार करून शब्द प्रयोग केला पाहिजे. आणि बुवा, तुम्ही वारंवार या ठिकाणी मी काय बोलेन, मी आता काय बोलेन हे आधीच सांगत होते. म्हणजे आता शाहीर भाई असे येतील आणि म्हणतील माझं एकू आणि बाजूला शिक असं बोलतील. आता असे येतील तसं बोलतील. माझा अभ्यास तुम्ही कशाला करता? मी काय बोलायचं बोलील ना, तुम्हाला कशाला टेन्शन काय? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहिरांनी वारंवार स्वतःचा उल्लेख काय केला दादा? शाहिराने स्वतःचा काय उल्लेख केला? शाहिराने म्हणजे कोणी शिकवण आली. स्वतःचा उल्लेख काय केला? मी शाहीर, मी शाहीर, मी शाहीर, मी शाहीर असं बोलले का नाही? असे बोलले की नाही? कोण बोलले? शिकवण काय बोलले? मी शाहीर, मी शाहीर. बुवा, शाहीर या शब्दाची व्याख्या तुम्हाला हवी आहे? शाहीर म्हणजे कोण? ज्याला स्वतः लिहिता येतं, ज्याला चांगलं गाता येतं, ज्याचा अभ्यास आहे, ज्याचं वाचन आहे, ज्याची बुद्धी प्रगल्भ आहे, जो प्रतिवंत आहे, प्रतिभावंत आहे, ज्ञानीवंत आहे, प्रज्ञावंत आहे, तो शाहीर. आपण व शाहीर कधी झाला? आमचा एकू गातो त्याला शाहीर पदवी आहे. तुम्ही शाहीर नाही, तुम्ही एकूचं पोपट. कोण? एकूचं आमच्या पोपट. तुम्ही नांगरणी स्पर्धेमध्ये चांगलं बोलता. अरे उडा 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 उडा, हे आमचं शिकवण इथं तुम्हाला बोलायला वेळ दिलाय, काय दिलाय? तुमचं फार नशीब चांगलं की माझा एकू, माझा बारका भाव आहे तो. आज त्याला बरं नाही, त्याचा आवाज काल नाही परवापासून बसलेला आहे आणि बाऱ्या करून नाही बसला तो. आज नाही म्हणून बसला. बाऱ्या करून आमचा आवाज बसायला, आम्ही पण बाऱ्या करतो ना, काय घरात बसले. पण बुवा, माझ्या एकूचा आवाज बसलाय, मला माहिती आहे. एकू माझा भाव आहे, तुम्ही पोपट आहो. काय समजली? पोपट. ही पोपटगिरी करायची नाही जास्त, जेवढी करायची ना तेवढीच करायची. जेवढा तुम्हाला भेटतो ना तेवढंच बोलायचं. हा, बाकी आवाज तर बोलत बसायचं नाही. बोलता किती झाला नुसता बेबीच्या देठापासून बोलता, तिचे हात लागा करते कोणी हलत होगी होगी, जास्त बोलायचं नाही का? त्यामुळे बुवा, आपण अनेक गोष्टी या ठिकाणी थोडं थोडं शाहीर बुवा मी काय ढुसकी दिली, काय ढुसकी दिली, काय हिने ढुसकी दिली, उगाच काहीतरी बोलायचं का? तर ह्याच्यापेक्षा एकूच आवाज बसला होता. मग ह्यान मला ढुसकी काय दिला? मी आज काय बोलत नाही, उद्या शाहीर बोला तापली, एवढं बोलले. आता इथं काय तापवली, काय तापवली? बुवा जल्ला तुमचा मराठा. हा बुवा, जरा कडे आपण जाऊया. बुवाचे जे जे काही बुवाने गायले त्याचा आपण उत्तर देऊया. या ठिकाणी लाईव्ह चालू आहे. श्यामची तर फोन तुम्ही एकदम भाया, मी बघतो तुमचं. पण झालं काय, आज लाईव्ह आहे. मला नंतर लोकांनी फोन करून सांगितलं की भाई आम्ही कार्यक्रम बघतोय, दुबईपर्यंत लोक बघताय. बरोबर ना? ही चांगली गोष्ट आहे, तुमचे आभार. आणि आमच्या बाला लाईव्ह केल्यानं काय प्रॉब्लेम नाही, कारण आम्ही जे गातो ते चांगलं गातो. ते पण आमच्या बाला लाईव्ह जाऊया, लोकांना कळू दे की कर्दीकडे कशाला म्हणतात. आणि हो, तुम्हाला मंडळाचा नियमाची माहिती नाही का? आपल्या मंडळानं, आपल्या कर्दीपुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीला एक निर्णय घेतलाय. त्या समन्वय समितीचा मी सदस्य आहे
आपण असा निर्णय घेताय की यानंतर आपण या कलेचा उल्लेख शक्यतो नव्हे तर काय करायचा आहे, कलगी तुला असा करायचा आहे. तुला जरा तुला अभ्यास करत नाही, नुसती गिरल रिपीट मारतात. अभ्यास करत द्या. आणि म्हणून बुवा तुम्ही जरा शांत राहा. माझा एक गुन्हा नाही चांगला वर्ग आहे, अतिशय गुणाचा वर्ग आहे. तुम्ही मेलो पोपट. आणि म्हणून बुवा मी काल एक स्तवन गायलं होतं. बुवांना वाटलं की आज पण मी तेच स्तवन गाईन आणि म्हणून बुवाने त्या चालीवर त्या स्तवन घेऊन आले. पण तुम्हाला ती पूर्ण चाल त्या स्तवनाला योग्य तो न्याय देता आला नाही. ती चाल जी होती ती काय होतं, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, क्या बताऊं उनकी मैं कहानी, अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी, अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी, दीवानी 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 दीवानी. आणि त्याच्यात मी काल एक स्तवन केलं होतं, एक मुखडा आपल्या समोर सादर करतो. अहो आले किती गेले ऐसे राज नाही झाले, अहो आले किती गेले ऐसे राज नाही झाले. तर अशी ती चाल होती आणि अशा पद्धतीने गायला बुवा. शाहिराने कसं बेधुंद होऊन गायला पाहिजे, कसं असं बेधुंद होऊन गायला पाहिजे. यांच्या अर्थ काय माहिती काय तुम्हाला, यांना एकही शब्द कागदात बघितल्याशिवाय गाता येत. तुम्ही बघितलं असेल ना, बघितलं ना, आपण पहिल्या बारीपासून कागद हातात घेतला का. हा मी नेहमी सांगतो, या कुरेवाल्यांच्या जे चोपडीत नाही ते शाहीर खेळकरच्या खोपडीत आहे. काय समजलं? हा त्यामुळे हे जे आहे ना त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे कसं नीचे देखने का और गाने का ऐसा ऐसा खुलने का नाही, असं जरा खुलून बेफार होऊन जरा बेधुंद होऊन गाता आलं पाहिजे ना. शाहीर असा असतो, असं तसं ऐसा नाही करणे का कोपण केले नाही. त्यामुळे बघा आपण गण गायला ते गण आपण बघा गायला. हे दुखी मनाला ठेवू नको, हे अंत असा तू पाहू नको, हे अंत असा तू पाहू नको, दुखी मनाला ठेवू नको, गणराया रे गजानना दूर असा तू राहू नको, मरणाआधी सत्याच्या मधी येऊन तू तारला, माझी हीच आहे कामना,
माझी हीच आहे कामना माझ्या लाडक्या गजानना माझी हीच आहे कामना माझ्या लाडक्या गजानना वा तुमच्या गाण्याची काढ देतोय वा गजानना मागण्यापेक्षा कसं मागायला पाहिजे बघा अरे दृष्ट कधी तू वागू नको सुख समृद्धी तू मागू नको अरे दृष्ट गड्या तू वागू नको सुख समृद्धी तू मागू नको भक्ती करून मुक्ती मिळावे दुसरे काही सांगू नको भक्ती करून मुक्ती मिळावे दुसरे काही सांगू नको या जीवनामध्ये मिळेल संधी या जीवनामध्ये मिळेल संधी सर्व भावे साधना मग पावेल गजानना मग पावेल गजानना तुझी लावेल तुझ्या मनाला मग पावेल गजानना तुझी लावेल तुझ्या मनाला मग पावेल गजानना तुझी लावेल तुझ्या मनाला त्यानंतर बुवा तुमच्या गवळणीकडे होते तुम्ही गवळण अशी गायली आहे अगं तू माझी राधा मी तुझा काना असा दुरावा इथं कोणा सारं कसं खोलून मी हे सांगू तुला सारं कसं खोलून मी हे सांगू तुला प्रीत सखे राणी माझ्या प्रीतीच्या फुला प्रीत सखे राणी माझ्या प्रीतीच्या फुला व तुमच्या गवळणीची काट अशी आहे हो या राधेचा काना प्रेम दिवाना या राधेचा काना प्रेम दिवाना कोण म्हणेल वेड्या तुला शहाणा या राधेचा काना प्रेम दिवाना कोण म्हणेल वेड्या तुला शहाणा कावरानी बावर काना झाला तुला कावरानी बावर काना झाला तुला कल्पनेत झुलू नको रे प्रीतीचा झुला कल्पनेत झुलू नको तू प्रीतीचा झुला आता मुलांचा स्तवनाची काढ झाले गणाची काढ झाले गवळणीची काढ झाले आता आपण जरा वारीला थोडस वेगळं वळण देऊया मी मगाशी म्हटलं की आपण ज्या परंपरेतून आलेलो आहोत ही परंपरा ही खऱ्या अर्थानं कलगीतुऱ्याची परंपरा आणि ती शास्त्र पुराण अध्यात्मावरती आधारित अतिशय पवित्र अशी ही परंपरा आहे तरी सुद्धा काही लोकांना कळत नसेल पण तरी सुद्धा शिकवण बुवा तुम्ही म्हटलात की एकूणला नाही तर मला जास्त बोलतील खरं आहे की तुम्ही शिकवण बुवा अजिबात तुम्हाला या कलगीतुऱ्यातला काय कळत नाही आणि हे तुम्ही मान्य करा तुम्ही माझे मित्र आहात पण जरा अभ्यास करणं फार गरजेचं आहे इतके वर्ष तुम्ही एकूच्या बाजूला उभं राहून बोलता आहोत पण तुम्हाला कसंच काय कळत नाही का शी गवण गवण शी गवण गवण शी गवण गवण शी गवण शी गवण गवण शी गवण गवण शी गवण गवण शी गवण शी गवण गवण शी गवण गवण शी गवण गवण शी गवण नागायन नायक गवण गवण नागायन येतना गवण गवण नागायन येतना गवण गवण का तुला वाटले जवण जवण का जरी तुरवण का तुला वाटले जवण जवण का जरी तुझे रवण हे रवण रवण हे रवण रवण का जरी तुझे
शिकवण हाय एक निके यात फिरलंय बघा होतो मी एक शिकवण हाय एक निके यात फिरलंय बघा होतो मी माझ्या समोर कोण नाही टिके आज हे दोघं मी पडले भिके माझ्या समोर कोण नाही टिके आज हे दोघं मी पडले भिके माझी शैली थोडीशी वेगळी आहे पण तुमची हाऊस आपण बोलतो ऐकून घे शिकवण बुवा ठेवणार नाही भिडवाडे ऐकून घे शिकवण बुवा ठेवणार नाही भिडवाडे आजवरले वांगारले पुरवले लैलाडे ऐकून घे शिकवण बुवा ठेवणार नाही भिडवाड आजवरले वांगारले पुरवले लैलाड येऊ नको आज इथं तोऱ्यामधी येऊ नको आज इथं तोऱ्यामधी अरे गाडी तुझी इज्जत गीत साऱ्या गाडी तुझी इज्जत गीत साऱ्यामधी अरे हा भ्रष्टाचारी हव्या भिचारी बघून चर चरणारी अहो बायको उठली रागानं म्हटली अहो असं कसं कारभारी अहो कारभारी अहो कारभारी अहो कारभारी दारोदारी अहो कारभारी दारोदारी आणि करता कशाला
गड्या तुझं सारच उलट काम अरनिती मातान चारित्र्याची अरनिती मातान चारित्र्याची गाणी तुझी रजा तुझा पण चरित्र नाही खाव हे छत्रपती लाव पण चरित्र नाही खाव गोरी बाळींवर टाकतोय गाव गोरी बाळांवर टाकतोय गाव उवा हलकड तुझा स्वभाव उवा हलकड तुझा स्वभाव उवा हलकड तुझा स्वभाव हे छत्रपती लाव पण चरित्र नाही खाव गोरी बाळींवर टाकतोय गाव उवा हलकड तुझा स्वभाव हलकड तुझा स्वभाव उवा हलकड तुझा स्वभाव अरे खिशात कपटी खिशात अरे मनानं कपटी खिशात कपटी अरे मनानं कपटी खिशात कपटी अरे मनानं कपटी खिशात कपटी तेरा नावाला वरना तेरा नावाला वरना बघा फार महत्त्वाचा विषय कार्यक्रम माऊली तुमच्या लक्षात येईल काय द्यावी बुवाची हवी म्हणतो काहीच नाही कमी काय द्यावी बुवाच्या हवी म्हणतो काहीच नाही कमी काही उपाय शोधून नामी हो काही उपाय शोधून नामी हो बुवा खुशाल करतोय रमी काही उपाय शोधून नामी हो बुवा खुशाल करतोय सगळ्या लोकांना ज्ञात आहे आपल्या पहिल्या बारीमध्ये स्तवन गण गवळण आणि पद गायचं असतं वर स्तवन गायलं गण गायला गवळण गायली पद गायलं काय काका पद गायलं काका पद गायलं हो पद गायलं बुवाजी नाही पद गायचं असतं की नाही हो परंपरेत आपल्या आहे ना प्रश्नपद गायचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला जे काय गायचं मंदिरावरती गायचं अजून गायला पण बुवानी पद गायलेला नाही बुवा चूक सुधार
बाकी आपण बोलायचं आहे, पण ही चूक आपण नक्कीच सुधारली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या मंदिरावरती फक्त एक मोकळा गात होईल, नंतर माझं समाज प्रबोधन गीत घेऊन या कार्यक्रमाला पूर्णविराम देणार आहे. कसा गुलाब बोलतो या सुगंधी आईला, कसा गुलाब बोलतो या सुगंधी आईला, भीमावडीना बोले राम राम रमाईला, भीमावडीना बोले राम राम रमाईला. श्रद्धा भक्तीच अंबर, श्रद्धा भक्तीच अंबर, सुरेख सुंदर, श्रद्धा भक्तीच अंबर, किती सुरेख सुंदर. या गावाचं वैभव, पुढे गावाचं वैभव, राधा कृष्णाचं मंदिर, या गावाचं वैभव. प्रबोधनात्मक गीत गाणार आहोत. मात्र त्याच्यातून मला एक गोष्ट आठवली की भुवानी या ठिकाणी बोललेली आहे. या ठिकाणी माझ्या अनेक माता भगिनी आहेत. मगाशी बहुसंख्येने या महिला, या नारी शक्ती, या जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पण कारकर व एक गोष्ट काय बोलले माहितीये काय, पोर घरातनं बाहेर जाते की परत येत नाही. हे चुकीचं आहे की नाही सांगा. पोर घरातनं बाहेर जाते की परत येत नाही अशी सामाजिक परिस्थिती असं म्हणतात. हे चुकीचं आहे की नाही. माता भगिनी माझ्या येत आहेत, तो बरोबर आहे की नाही, असं बरोबर आहे. पोर जी सकाळची घरातनं बाहेर जाते ती परत येत नाही, म्हणजे आमच्या पोरी इतक्या वाया गेलेल्या काय, काही बोलायचं नाही. बुवा इथल्या पोरी इतक्याही अजून वायफळ गेलेल्या नाही. त्यांना आपली संस्कृती कळते, त्यांना आपलं चारित्र्य पवित्र कळतं. त्यामुळे उगाच काहीतरी अशा पद्धतीचं बोलून आपण स्त्री शक्तीचा, नारी शक्तीचा या दुर्गोत्सवामध्ये आपण अपमान करणं हे माझ्या दृष्टीने अजिबात बरं वाटत नाही. कारण नारी शक्ती ही आपल्या समाजाचा विलोपाचा घटक आहे. स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे की नाही. हे ताई बरोबर की नाही. कोण म्हणतो घरातनं जाते ती परत येतच नाही. अरे पोर घरातनं जाते ती परत येत नाही, कारण तुम्ही जे काय पोराला काय संस्कार दिला ना ते चुकीचं आहे. ते विचारच्या पोरीला भुलवतात आणि घेऊन जातात. काय करते त्या पोरी, बघा याच्या खिशात दमडी नसते. ऍपल मोबाईल घेतो हप्त्यावर आणि बुलेट घेतो दुसऱ्याची, जॅकेट घालतो, गॉगल घालतो आणि एखाद्या पोरीला भुलवतो. हे मुलाचंच ना चुकीचं आहे की नाही. आपण एकाच मुलीला आपण दोष देता कामा नये. आमचे मुलं सुद्धा सुधारले पाहिजे, तर आज समाजामध्ये नारीला सन्मान मिळेल. कारण मी नेहमीच बोलतो आणि आज सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी सांगतोय, हे नक्की आपण शूट होते म्हणून सांगतो की स्त्री म्हणजे काय, स्त्री समाजाचा अविभाज्य घटक आहे. स्त्री शिवाय जीवन पूर्णत्वाला जात नाही. ती सुकन्या, सुपत्नी, सुमाता, सुगृहिणी आणि सुग्रण. सुकन्या, सुपत्नी, सुमाता, सुगृहिणी आणि सुग्रण या पाचही भूमिका एका स्त्रीला बजावाव्या लागतात. स्वागतासाठी सुवासिनी असते, वाढताना याक्षिणी असते, भरवताना पक्षिणी असते, साठवताना स्वप्न सखी असते. दिवसाच्या 24 मात्रा संसाराच्या 10 फुटी खोलीत घालवण्याची किमया ही फक्त एका स्त्रीला जमते. आणि स्त्री जर नसेल तर कारकार आपलं सुद्धा आयुष्य पूर्णत्वाला जात नाही. जशी राधा महत्वाची, जसा कृष्ण महत्वाचा तसा तशी राधा सुद्धा महत्वाची आहे. वर्तमान काळातील राधा ही स्त्री आहे. त्या राधेचा सन्मान आपण केला पाहिजे. की श्याम राधे कोई ना कहता कहते राधे श्याम, श्याम राधे कोई ना कहता कहते राधे श्याम, जन्म जन्म का भाग मिटाता एक राधा का नाम. राधा जी प्रवाहाबरोबर वाहते ती राधा, आणि प्रवाहाच्या विरोधात वाहते ती असते धारा. आणि धारा आणि राधा ही जी गोष्ट आहे याचा फरक आपण समजूया. राधेचा सन्मान आपण करूया. जे छत्रपती घडवला ती जिजाई बाईच होती की नाही. जिने छत्रपती घडवला ती जिजाई बाईच होती. जिने संसार सजवला भीमाचा ती रमाई बाईच होती. जिने छत्रपती घडवला ती जिजाई बाईच होती. जिने संसार सजवला भीमाचा ती रमाई बाईच होती. जिने लढवले झाशीला ती राणी लक्ष्मी बाईच होती. जिने लढवले
शासिता ती राणी लक्ष्मीबाई तो होती जिने झेप घेतली अंतराला ती कल्पना चावला बाई जिने जिने झेप घेतली अंतराला ती कल्पना चावला बाई तो होती अरे जिने भूषवलं राष्ट्रपती पदाला जिने जिने भूषवलं राष्ट्रपती पदाला ती प्रतिभाताई बाई तो होती जिने तुम्हाला आम्हाला वाढवले कुरवाडले दूध पादिले ती तुमची आमची आई आणि म्हणून सन्मान आपण केला पाहिजे भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी जाऊन हे संविधान जगाच्या अनेक घटनांचा अनेक संविधानाचा अभ्यास करून भारताचे संविधान निर्माण झाले भारताची घटना निर्माण झाली आणि त्याच्यावर ही लोकशाही सक्षमपणे उभी आहे त्या संविधानामध्ये स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही चतुसूत्री दिलेली आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य जर पाहिजे त्याच्यामध्ये समता अधिक महत्त्वाची आहे आणि समता जात धर्म पंथ वर्ण यामध्ये पाहिजे आणि समता ही समानता स्त्री आणि पुरुष यामध्ये सुद्धा पाहिजे वर्तमान काळामध्ये आम्ही किती शिकलो किती पुढारलो आपण किती मोठे झालो तरी सुद्धा अजून सुद्धा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे आपल्याला गाभाऱ्यामध्ये बसलेली माता जाते पण आपल्या घरातल्या मातेला आपल्या घरातल्या बहिणीला आपल्या घरातल्या पत्नीला आपल्या घरातल्या बहिणीला आपण तो सन्मान देतो का हा सुद्धा एक प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारला पाहिजे म्हणून स्त्री आणि पुरुष या संसाराची समाजाची एक 2 समान चाका आहे त्यामुळे त्यांचा सन्मान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे पोर जाते घरात परत येत नाही किंवा काळजी घ्या तुम्ही ती त्यांना काय सांगू नका ठीक आहे म्हणून आपण लगेच शेवटचं गीत आणि फार महत्त्वाचा विषय आपल्या समोर जातोय आता विषय जो गातोय तो सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे ज्या पद्धतीने समाज पुढे गेलाय AI सारखं आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे अवगत झालेलं आहे एका क्लिकवर आपल्या जगातल्या सगळ्या गोष्टी पाहता येतात एका क्लिकवरती जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात काय चाललेलं आहे ते आपल्याला लगेच दिसतं मात्र आपल्या बाजूला बसलेला आपला भाऊ आहे आपल्या बाजूला बसलेला आपल्या स्वतःच्या घरातला माणूस आहे त्याच्या मनात काय चाललेलं आहे त्याच्या मनात काय उतरपातळ चाललेली आहे त्याच्या भावनांचं आपल्याला कधीच कल्पना येत नाही आणि बऱ्याचदा आपली माणसं जवळ असून सुद्धा दुरावलेली पाहायला मिळतात आणि म्हणून आज समाजात जात धर्म पंथ वर्ण यावरती दुखी तर मागेच आहे मात्र या पलीकडे कुटुंबात सुद्धा अनेक गोष्टी राजकारणावर म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या कारणाने म्हणा आपण एकमेकांपासून दूर झालेलो आहोत ही वर्तमान परिस्थिती अत्यंत भीषण आहे आणि म्हणून आपण धर्म हा कशापुरता असावा कार्यक्रमावरी या ठिकाणी अनेकांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही मुस्लिम असून सुद्धा या कलेमध्ये का आहात कसे आहात हा प्रश्न सगळ्यांना येतो पण मी लोकांना सांगतो की मला लोकांनी धर्माने नव्हे तर माझ्या कर्माने ओळखलं पाहिजे हे माझं धर्म हा आपल्याला जीवनशैली सांगतो आपल्याला कसं जगावं या धर्म शिकवतं आपल्याला या धर्माच्या नावावरती बाजार मांडण्याची आवश्यकता नाही ना मंदिराची ओढ मला मस्जिदीची ओढ ना मंदिराची ओढ मला मस्जिदीची ओढ अरे माणसाची झालेली अरे माणसाची ओढ हे जे वाक्य आहे ही कविता माझी आपण युट्यूबमध्ये पाहू शकता म्हणून या कवितेतून मी अनेक लोकांना प्रबोधन करतो की मी कर्म शोधतो आहे ते मर्म शोधतो आहे मी कर्म शोधतो आहे ते मर्म शोधतो आहे सौदा करा तुला दिसला तो धर्म शोधतो आहे मी कर्म शोधतो आहे ते मर्म शोधतो आहे सौदा करा तुला दिसला तो धर्म शोधतो आहे कोण कुळात शोधतो आहे मी मुळात शोधतो आहे कोण कुळात शोधतो आहे मी मुळात शोधतो आहे तो भक्तात शोधतो आहे मी रक्तात शोधतो आहे तो भक्तात शोधतो आहे मी रक्तात शोधतो आहे संतांनी पेरले ते बीज शोधतो आहे संतांनी पेरले ते बीज शोधतो आहे सद्विचारावरती पडली ती बीज शोधतो आहे हरवणी का सुखाची ती बीज शोधतो आहे आणि साधेल माणसाला अशी चीज शोधतो आहे आणि साधेल माणसाला अशी चीज शोधतो आहे प्रबोधनाची पडली ती थाप शोधतो आहे प्रबोधन एकेकाळी आपले शाहीर जे होते आश्रमात झाले त्यांना भाऊ साठे शाहीर आवश्यक असतील त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं समाजाच्या डोळ्यात आज्ञा घालण्याचं काम केलं जागृती केली आणि म्हणजे आश्रमात झाले शाहिरांनी खतवले असतील ना तर आज त्याचं नाव कोणी घेतलं नसतं आणि म्हणून प्रबोधनाची पडली ती थाप शोधतो आहे कुणी दिला असावा तो शाप शोधतो आहे विद्वान पंडिता जडला तो ताप शोधतो आहे आणि धर्मास घातलेले जन्मा तो बाप शोधत आहे तो बाप शोधत आहे ते धर्म नावाची संकल्पना कोणी जन्माला घातली त्याचा बाप जर आपल्याला भेटला तर आपण मीटिंग घेऊन त्याचा निर्णय वाढतो कारण या धर्माच्या नावानं मुळात धर्माचा जो उद्देश आहे तो आपल्याला न कळता आपण त्या धर्माच्या नावावरती माणसामध्ये भेद करतोय आणि त्यामुळे समाज दुभंगला गेलाय आणि त्यात इंग्रजांनी ज्या पद्धतीने आपले राज्य केले त्याचं कारणच असं होतं तिथला समाज जो आहे तो जातीपातीच्या नावानं हा विखुरला जातो मग आपल्याला सत्ता करणं राज्य करणं सोपं जातं आणि वर्तमान काळात तेच चाललेलं आहे म्हणून
प्रबोधनाची पडती थाप शोधतो आहे, कुणी दिला असावा तो शाप शोधतो आहे, विद्वान पंडिताचा तो ताप शोधतो आहे, आणि धर्मास घातलेले जन्मा तो बाप शोधतो आहे. अस्पृश्य बापला जाणे ते माप शोधतो आहे. अस्पृश्य म्हणजे हा उच्च, हा नीच, हा शूद्र, हा अतिशूद्र, हे जे काही परिमाण जे आहे ते कोणी आणलं? अस्पृश्य मापला जाणे ते माप शोधतो आहे, मानवतेला कसला तो साप शोधतो आहे, पुण्यास झाकले जाणे ते पाप शोधतो आहे, आणि अर्भकास गोंधला धर्म तो छाप शोधतो आहे. त्या कवितेचा मतीचा अर्थ तुम्हाला जर कळला तर तुम्हाला आता कार्यक्रम कळाला असं सांगतो. कारण आपण ज्यावेळेला जन्माला येतो, एखादा अर्भक, एखादा लहान बाळ ज्यावेळेला जन्माला येते, त्या हाडामासाचा असतं, हाडामासाचा गोळा असतो, तो त्या परिचारिकेच्या हातात जातो. परिचारिका म्हणजे आपण तिला सिस्टर म्हणतो, नर्स म्हणतो, तिच्या हातात जातो, ते तिला असं उलटा करते, त्याला असं उलटा करते, त्याला स्वच्छ करते, आणि ती पाहते की त्याच्यात कुठला छाप नसतो. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, ते जन्माला येतो त्याला आपल्याला कळत नाही. ती परिचारिका त्याला एक आईच्या हातामध्ये देते, आई त्याचं नामकरण करते, त्याच्यानंतर त्याचा दाखला काढला जातो, आणि त्या दाखल्यावरती त्याचा धर्म छापला जातो, आणि तेव्हापासून ते धर्मात मोठे होऊन ते जगतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं समाज धर्मामध्ये, जातीमध्ये वाटला गेला. ती नात निराळी होती, ती बात निराळी होती, जी आम्हास कळली होती ती जात निराळी होती. म्हणून आपण समाजात दुसरी निर्माण न करता आपण समतेला मानवतेचा विचार जपूया. आणि मी शेवटचे गीत सादर करतो आणि या ठिकाणी थांबतो. हृदयाच्या या स्पंदनातला भावना युरला, प्रेम मानवांतरातला सांग कुठे सरेला. हृदयाच्या या स्पंदनातला भावना युरला, प्रेम मानवांतरातला सांग कुठे सरेला. भेदभाव का वाढू लागले, भेदभाव का वाढू लागले, दुभंगली का नाती. भेदभाव का वाढू लागले, दुभंगली का नाती. विसरा सारे एक वारे, विसरा सारे एक वारे, हात घेऊन हाती समाज सुधारे, आदर सुधारे, समाज सुधारे, आदर सुधारे, समाज सुधारे, समाज सुधारे,
केले आपले तारुण्य शिक्षणाच्या गरजेची भावी काशिल्य अंतःसखने वेड लावले पसरले देवारे अंतःसखने वेड लावले पसरले देवारे शाहिद सांगे उघडा डोळे शाहिद सांगे उघडा डोळे सत्य काय भरारे समाज सुधारा रे आदर्श उभारा रे समाज सुधारा रे आदर्श उभारा रे समाज सुधारा रे आदर्श उभारा रे समाज सुधारा रे आदर्श उभारा अतिशय पवित्र आणि पावन भूमीमध्ये नवरात्रोत्सव आणि त्या पावन वृंदावती राधाकृष्ण मंदिराचा 30वा वर्धापन दिन सोहळा आणि या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा कवित्राचा जंगी सामना या सामन्यातील माझी दुसरी बारी या ठिकाणी संपन्न करत आहे त्याचा समारोप करत आहे मात्र पुन्हा एकदा या गावातील या वाडीतील आणि विशेषतः करून राधाकृष्ण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य सर्व कार्यकर्ते त्या गावाडीतील या गावातील लहान मंडळी सर्व गावकर आणि सर्व समाजाच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आपण या लोककलेवरती प्रेम करा लोककलावरती प्रेम करा जिथे जिथे तुम्हाला चांगले दिसेल त्याला प्रोत्साहन द्या आणि जे चुकीचं दिसेल त्याला थांबवण्याचं सुद्धा धाडस ठेवा त्याचा समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल आणि पुढची पिढी जी आहे ती आपल्याला माफ करणार नाही कारकर साहेब कारण गलगी तुझ्याचा इतिहास ज्यावेळेला लिहिला जाईल त्यावेळेला तो इतिहास अतिशय सोनेरी अक्षराने लिहिला गेला पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीला सांगावं लागेल की हा होता कलगीतुरा आणि आसामचं पंज बघायचं आसामचं आजो बघायचं वर्तमान काळात ते पावित्र्य आपण राखूया आणि आपण अशा पद्धतीचं संकल्पाच्या दिवशी सोडूया आपल्या सर्वांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि ती बारी या ठिकाणी संपन्न करते धन्यवाद